मित्रांनो, हे ऐकून माझ्यावर काही लोक चिडतील, पण सत्य लपवून महाराष्ट्र कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आपण स्वतःला फसवत आलोय आणि त्याचाच आपल्याला अभिमान आहे. मंडळी, महाराष्ट्राबद्दल एक कडू सत्य आहे जे अनेकांना पचणार नाही. महाराष्ट्र कधीही देशाचं नेतृत्व करू शकणार नाही जोपर्यंत आपले नेते आणि आपण स्वतः वास्तवता स्वीकारत नाही. कारण काय माहितीये, कोणताही प्रदेश, कोणतंही राज्य आपोआप महान होत नसतं, त्याला महान बनवावं लागतं. मित्रांनो, महाराष्ट्रात आज दोन प्रकारचे लोक आहेत. पहिले जे म्हणतात आपण लई माती खातोय राव, आणि दुसरं जे म्हणतात आपण लई भारी आहोत. मंडळी, दोघंही चुकीचे आहेत आणि दोघंही बरोबर. सत्य असं आहे की जोपर्यंत आपण आपले प्रॉब्लेम समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं सोल्युशन मिळणार नाही. नेतृत्व करायचं असेल ना, तर आधी आपण चांगले विद्यार्थी बनायला पाहिजेत. जगातले, देशातले, इतर राज्यातले जे चांगले करतात ते शिकायला पाहिजे आणि आपल्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. तरच आपल्याला चांगला महाराष्ट्र घडवता येईल. आज मी महाराष्ट्रातल्या अशा मोठ्या समस्यांबद्दल बोलणार आहे ज्या सोडवणं कोणत्याही प्रामाणिक नेत्याचं ध्येय असायला पाहिजे. मित्रांनो, यादी पूर्णपणे ऐका आणि मग मला सांगा, महाराष्ट्र बदलू शकतो की नाही. चला तर मग आजचा एपिसोड सुरू करूया. नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघता सॉर्ट आउट. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. इथे आपण डोकं फिरवणारे वादग्रस्त मुद्दे अगदी सोप्या मराठी भाषेत सॉर्ट आउट करून सांगतो. पहिला प्रॉब्लेम, बेफिकीर वाहन चालवणे. मंडळी, हे ऐकून वाईट वाटेल, पण सत्य आहे की रस्त्यावर मरणाऱ्यांच्या बाबतीत आपण टॉपर आहोत. भारत आणि खास करून महाराष्ट्र रस्ते अपघात आणि मृत्यूमध्ये नंबर 1. यात अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाहीये. आणि सगळ्यात मोठं कारण काय, तर बेफिकीरपणे वाहन चालवणे. पण प्रश्न असा आहे, खरंच किती वाईट ड्रायव्हर्सना शिक्षा होते? किती लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट न देता परवाना मिळतो आणि चुकून अपघात झाला तर काय, 500-1000 रुपये दिले की लगेच सुटका. मग लोक का घाबरतील तुम्ही सांगा. आज आपली वाहतूक इतकी गोंधळलेली आहे की त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होत आहे. पण हे राजकारण्यांना काही फरक पडतोय का? ते आले की त्यांचा काफिला सगळ्यांना बाजूला ढकलत पुढे जातो, सिग्नल तोडतो, नियम तोडतो आणि सामान्य माणूस बिचारा त्यात तासनतास अडकलेला असतो. नवले ब्रिज आठवतोय ना, किती लोक मरण पावलेत, किती अपघात झालेत, पण तरीही तेच बेफिक्री, तोच गोंधळ, तेच चल रे काय नाही होत या वृत्तीतल्या ड्रायव्हर्स. आजकाल असं वाटतंय की लोक वाहन कसं चालवायचं हेच विसरलेत. अर्धे लोक लाल सिग्नलवर थांबत नाहीत. रिक्षावाले मोबाईलवर व्हिडिओ बघत रिक्षा चालवतात आणि काही बायकर्स, बाप रे बाप, आपली सुरक्षा दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी असं त्यांना वाटतं. दररोज किती अपघात होतात याचा काही हिशोबच नाहीये. का? कारण आपण ड्रायव्हिंग सारख्या गंभीर गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही. ड्रायव्हिंग स्कूल नीट शिकवत नाहीयेत, RTO नीट टेस्ट घेत नाहीयेत. मग परवाना मिळतो कुणाला? तर थांबायचं नाव न घेणाऱ्या ड्रायव्हर्सला, चुकीच्या बाजूनं वाहन चालवणाऱ्याला. सुसाट वेग, कट मारणं हे इतकं नॉर्मल झालंय की लोकांना असं वाटतं यावर काहीच कारवाई होणार नाही. ट्रॅफिक पोलिसांचं काम फक्त गर्दी इकडून तिकडे हलवणं एवढंच राहिलंय. ट्रॅफिक कशी सुटेल, व्यवस्था कशी सुधरेल याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. आणि सर्वात मजेशीर गोष्ट काय माहितीये का? मोटर वाहन कायद्यात दंड वाढवले, पण बहुतेक राज्यांनी ते दंड लागूच केले नाहीयेत. म्हणून आज लोक म्हणतात, अरे दंड भरू शकतं ना, मग कशाला नियम पाळायचा? अशा लोकांमुळे महाराष्ट्राचे रस्ते मरणाचे सापळे बनत चाललेत. आणि अजून वाईट काय, अनेक वाहनांवर आधीच दंड बाकी आहेत तरी गाड्या रस्त्यावर धावतात. परवाने जप्त होत नाहीये. हे कधी बदलणार आहे? यावर उपाय काय? ड्रायव्हर शिक्षणावर गुंतवणूक करा, जास्त दंड लागू करा, जेणेकरून नियम मोडण्याची हिंमत होणार नाही. रस्ते तेव्हाच सुरक्षित होतील जेव्हा लोक नियम पाळतील. प्रशासन कडक कारवाई करेल आणि बेफिक्रीला माफी मिळणार नाही तर शिक्षा होणार. मित्रांनो, खरं सांगायचं तर आज आपली शहरे राहिलीच नाहीत तर ती गॅस चेंबर बनत चालली आहेत. आणि याला जबाबदार कोण? महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आपण सगळेच. इथे सगळे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, पण उपाय शोधायचं काम कोणी करत नाहीये. समस्या स्वीकारायचीच नाही. कोणी हवेच्या प्रदूषणावर प्रश्न विचारला तर काही नेते सरळ म्हणतात, हवेच्या गुणवत्तेचा फुफ्फुसावर काही परिणाम होत नाही. मग मला त्या लोकांना एक सरळ प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या घरात जो एअर प्युरिफायर लावलाय तो फक्त डेकोरेशनसाठी का? जर हवा इतकीच चांगली असेल तर काचेच्या घरात फिल्टर बसवायची गरज काय? आपण नेहमी दिल्लीकडे बोट दाखवतो. दिल्ली म्हणजे राजधानी नाही तर आंतरराष्ट्रीय लाज आहे, मान्य. पण मग फक्त दिल्लीच का? महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय माहितीये का?
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद कोणतं शहर स्वच्छ आहे तुम्ही सांगा. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्ते खोदलेले आहेत, धूळ उडते, बांधकाम सुरूच आहे. इंडस्ट्रीज धूर सरळ हवेत सोडतात आणि वरून म्हणतात सगळं कंट्रोलमध्ये. खोटे. आज जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरे फक्त भारतामध्ये आहेत. टॉप 25 पैकी 23 शहरे भारतात आणि धक्का म्हणजे काय, त्यात दिल्ली टॉप 10 मध्येही नाहीये. म्हणजे फक्त दिल्ली नाही, संपूर्ण देश आणि महाराष्ट्रही अडचणीत आहे. प्रशासनाला वाटतं समस्या दुर्लक्षित केली की लोक विसरतात, पण वेळ बदलतोय, लोक बदलत आहेत. आज नियम पाळायची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच लोक नियम मोडतात. रस्त्याचं काम असो, वाहनांचं प्रदूषण असो किंवा इंडस्ट्रीज असोत, राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळ हवेची गुणवत्ता बघण्यासाठी आहेत. पण तिथेच 40 ते 45% जागा रिक्त आहेत, म्हणजेच काम करणारेच नाहीयेत. मग प्रश्न पडतो, हे दुर्लक्ष आहे का की मुद्दाम केलेली व्यवस्था? कारण जिथे काम नाही तिथे लाचेची संधी खूप जास्त आहे. मित्रांनो, आपल्याला काय करता येईल तर प्रदूषण करणारे उद्योग हलवावे लागतील, कडक नियम लावावे लागतील, खूप झाडे लावावे लागतील. सार्वजनिक वाहतूक अजून बेटर करायची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहन लोकांनी घ्यावी म्हणून त्यांना एनकरेज करावं लागेल. 1 जानेवारीला मुंबईचा AQI 120 ते 150 होता, तेही सकाळी पाऊस पडला होता म्हणून. 31 डिसेंबरला तोच AQI 300च्या वर गेला होता. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, आज तुमच्या शहराचा AQI काय आहे? तुम्ही तपासलाय का? कमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण आज हवा खराब आहे, पण उद्या श्वास घेणंच कठीण होईल आणि मग तेव्हा फक्त तक्रार करून काहीच उपयोग होणार नाहीये मित्रांनो. पुढचा प्रॉब्लेम धूळ म्हणजे स्लो पॉयझन. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एकच गोष्ट नीट केली तर महाराष्ट्राची हवा चांगली होऊ शकते आणि ती गोष्ट म्हणजे धूळ. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय आणि गेल्या 2 ते 3 वर्षात मला असं वाटायला लागलंय की PCMCच्या रस्त्याखाली काहीतरी मोठा खजिना सापडलाय. कधी पाण्याची लाईन, कधी ड्रेनेज, कधी केबल, कधी गॅस, काय आहे माहिती नाही, पण खोदकाम काही संपत नाहीये. प्रत्येक रस्ता खोदलेला दिसतोय आणि जेव्हा दुरुस्ती होती तो अर्धवटच राहतोय. माती तशीच, धूळ तशीच, रस्ता ना नीट बंद ना नीट चालू. वाकड, हिंजवळी, पिंपळे सौदागर, आकुर्डी, निगडी, सगळीकडे एकच अवस्था. एक एजन्सी येते, रस्ता खोदते आणि काम अर्ध सोडते. दुसरी येते, पुन्हा तोच रस्ता उकरते. समन्वय तो फक्त इथे फाईलमध्ये. हे सगळं वर्षानुवर्षी चालू आहे. एकदा नीट प्लॅनिंग काय करायचं ते करून टाकणार आहोत. मग प्रश्न असा पडतोय की अर्धवट कामात जास्त कमाई होते का? म्हणून रस्ते कायम धुळीत ठेवायचेत का? आणि ज्या क्षणी बस, ट्रक, डंपर तिथून जातो, धूळ उडत राहते. ती धूळ हवेत मिसळते आणि शेवटी कुठे जाते? आपल्या फुफ्फुसात. बांधकामाचंही तेच. नवीन बिल्डिंग, जुनं पाडकाम, कोणतेही नियम नाहीत. मलबा वाहणारे ट्रक झाकलेले नसतात. सगळी माती रस्त्यावर आणि प्रशासन शांत. आता तुम्ही MIDC बघा, जुने औद्योगिक परिसर बघा, जिथे सगळ्यात जास्त धूळ आहे तिथे झाडं जवळपास नाहीतच. म्हणजे धूळ अळवायला निसर्गालाही जागा नाही. प्रत्येक गाडी गेली की धूळ उडत राहते आणि AQI वाढत जातो. माझा लोकप्रतिनिधींना एक प्रश्न आहे, तुम्ही श्वास घेत नाहीत का? ही सवा तुमच्याही घरात जाते, तुमच्या मुलांच्या फुफ्फुसात जाते, पण तरीही कोणी काही का करत नाही? यावर उपाय काय? प्रत्येक रस्त्यावर झाडं झुडपं असायला पाहिजेत. ती शोभेची नाहीत तर स्थानिक झाडं पाहिजेत. खरं सांगायचं तर बोगनविलिया रस्ता मिशन असं सुरू व्हायला पाहिजे. कमी पाणी, कमी देखभाल आणि धूळ रोखायला भारी. आता प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमच्या एरियातला सर्वात वाईट रस्ता कोणता? खाली कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा. बघूयात कोणत्या रस्त्याला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतात. कारण रस्ता सुधारणं फक्त सोयीसाठी नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. कचऱ्याची आणीबाणी. मंडळी, पिंपरी चिंचवड शहरात काय चाललंय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कचऱ्याचे ढीग इतके वाढलेत की काही वर्षात ते आपल्याला कुतुब मिनारपेक्षाही मोठे झालेले दिसतील. आणि लक्षात ठेवा, हा कचरा पाकिस्तानने टाकला नाही किंवा चीनने आणलेला नाही. हा कचरा आपणच तयार केलाय आणि हा प्रॉब्लेम आपल्यालाच निस्तारावा लागणार आहे. अनेक ठिकाणी कोणीही कचरा वेगळा करताना दिसत नाही. ओला कचरा, कोरडा कचरा, प्लास्टिक, सडलेलं अन्न, बॅटरी सगळं एकाच ढिगारात मिसळतंय. यातून काय होतं तर मिथेन वायू तयार होतो, आग लागते, विषारी धूर हवेत उडतो आणि ड्रेनेज चोक होतो. पावसाचा पूर येतो आणि घाणेरडं पाणी आपल्या नद्यांमध्ये मिसळतंय. मग लोक आजारी पडतात, पण दोष कोणाचा याची जबाबदारी कोणीच घेत नाही. म्हणजेच काय,
समस्या आपण तयार केली आणि त्याची शिक्षाही आपणच भोगतोय. आपण सगळं इंदोरचं उदाहरण घेतो. इंदोरने काय केलंय, ओला आणि कोरडा कचरा वेगळा केला नाही तर तो आम्ही उचलणार नाही असा कडक नियम केलाय. 100% घरोघरी कचरा संकलन धोरण स्वीकारलेत. सेंद्रिय कचरा कंपोस्टिंग मध्ये तर कोरडा कचरा रिसायकलिंग साठी जातोय. या कचऱ्यातून ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणजे समस्येला रूपांतर दिलं समाधानात. तोच देश आहे, तेच कायदे आहेत, तेच नागरिक आहेत. फरक केवळ सुधारण्याची इच्छा. अलीकडे काही बातम्या आल्यात, सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळलं, लोक आजारी पडले. याचा अर्थ काय? स्वच्छता ही एकदा करून संपणारी गोष्ट नाहीये, ती दररोजची जबाबदारी आहे. प्रत्येक शहराने कचरा व्यवस्थापनाचं मॉडेल स्वीकारायला पाहिजे. शाळेत या सवयी शिकवल्या गेल्या पाहिजेत. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या एरियातला वाईट कचऱ्याचा ढीग कुठे आहे? खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा. पाहूयात कोणाच्या कमेंटला सर्वात जास्त लाईक्स मिळतात. अन्नात भेसळ. मित्रांनो, तुम्ही जे खाता ते तुमचं आरोग्य ठरवतं. दर दुसऱ्या आठवड्यात एखाद्या मिठाईच्या दुकानात, दूध डेअरीत किंवा मंदिराच्या प्रसादात भेसळ सापडते. दुधात डिटर्जंट मिसळलेलं असतं. खोड रबरासारखं पनीर मिळतंय. तुपात प्राण्यांची चरबी दिसते. मसाल्यात रसायनं पकडली जातात. पकडले गेले की हेच बहादर म्हणतात, अरे छोटस काहीतरी घोटाळा केलाय, काय फरक पडतोय? बॉस, हे छोटं नाहीये, हे लोकांना मारणार आहे. कर्करोग, अपचन, एलर्जी हे सगळे गंभीर आजार होऊ शकतात. पण आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे. समस्या अशी आहे की नियम आहेत पण अंमलबजावणी होत नाहीये. पकडले गेले की बाबू किंवा राजकारणाला फोन करतात, ओ साहेब, हे कोण पाठवले तुम्ही, लाच घेऊन मोकळा करा ना. अटकेपासून बचाव सोपं आहे, त्यामुळे कोणताही बदल होत नाहीये. महाराष्ट्रात अन्न निरीक्षक फारच कमी आहेत. योग्य चाचणी प्रयोगशाळा अत्यंत मर्यादित आहेत. खरं सांगायचं तर देशभरात 222 NABL मान्यताप्राप्त अन्न चाचणी लॅब आहेत. पण महाराष्ट्रात फक्त 18 आहेत आणि त्या देखील फक्त मुंबई आणि पुण्यात. म्हणजे गावाकडची लोक काहीच खात नाहीत का? 2026 मध्ये आपल्याला त्वरित कारवाई करायला हवी. अन्न निरीक्षकांची संख्या वाढवायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व डेअरी, मिठाई दुकान, मसाला कारखान्यांवर नियमित तपासणी व्हायला पाहिजे. पकडले गेले की कठोर कारवाई आणि लाच अजिबात चालणार नाही. शाळांमध्ये लहानपणापासूनच अन्न स्वच्छता शिकवली गेली पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एरियात भेसळ होते तर कमेंट करा आणि सांगा कोणत्या दुकानात भेसळ जास्त आहे. महाराष्ट्र सुंदर नाहीये म्हणे. अरे तो सुंदरच आहे, फक्त राजकीय बॅनरच्या जंगलाखाली दडला गेलेला आहे. एक साधी गोष्ट आहे, खूप साधी. जर महाराष्ट्रातील शहरं, गाव, वाड्या, वसाहती सुंदर करायचे असतील ना, तर आधी हे राजकीय बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग नावाचं प्लॅस्टिकचं पीक उपटून फेकायला पाहिजे. कोणतेही शहर घ्या, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, नाशिक, सोलापूर, रस्त्यांवर बघा, जणू व्हायरसची साथ आली आहे. प्रत्येक खांबावर, झाडावर, उड्डाणपुलावर आमचा नेता आला, आमचा नेता गेला, आमचा नेता श्वास घेतोय असं सगळीकडे लिहिलेलं दिसतंय. आणि गंमत बघा, हे सगळे बॅनर कल्याण, भोसरी, चिंचवड, पिंपरीत लावलेले आहेत. दिसायला इतके बालिश, पण नेत्यांना ते बालिश वाटत नाहीत. मोठा नेता शहरात आला की काय होतं, रातोरात झेंडे उगवतात, फ्लेक्स वाढतात, फोटो टांगले जातात आणि नेता गेला की सरळ कचऱ्यात. म्हणजेच काय, आदर हा फक्त शो आहे, अभिनय आहे. शहर हे नागरिकांचं आहे, राजकारणी काही राजा नाही, पण वागतात मात्र तसंच. मी आणि तू जर एखादा छोटा बॅनर लावला तर लगेच बेकायदेशीर, दंड, कारवाई, शिक्षा. पण राजकीय होर्डिंग ते तात्पुरता असतात म्हणे. अरे हो, हे तात्पुरता होर्डिंग 4 ते 5 वर्ष तिथेच लटकलेले असतात. आणि सगळ्यात महत्वाचा जुगाड काय माहितीये, तक्रार झाली की फ्लेक्स लगेच काढतात पण लाकडी फळ्या तिथेच ठेवतात. का? 2 दिवसांनी दुसरा बॅनर लावायचा आहे ना तिथं. याचा फटका नेत्यांना बसतो का? नाही. बसतो कुणाला? गाडी चालवणाऱ्याला. सिग्नल अजिबात दिसत नाही, अपघात घडतात. होर्डिंगमुळे सिग्नल झाकला जातो, अपघात होतात. नंतर होर्डिंग काढले जातात. पण प्रश्न असा आहे, ज्याने तो लावला त्याला शिक्षा झाली का? उत्तर माहितीये, नाही. आणि फक्त एक पक्ष नाही बरं का, सगळे यात मुरलेले आहेत, म्हणून कोणी यावर काही बोलत नाही. एक न बोललेला नियम आहे, हे भारत आहे बॉस, इथे असंच चालतं. यातून सगळ्यात मोठा धोका काय होतोय माहितीये, नियम मोडणं नॉर्मल होतंय. मग लोक म्हणतात नेते नियम मोडतात, मग आम्ही का पाळायचे? ट्रॅफिक नियम का पाळायचे? कचरा वेगळा का करायचा? PUC कशासाठी काढायचं? आणि सगळ्यांना वाटतं भारत सुधरवायचा म्हणजे दुसऱ्याचं काम आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक सार्वजनिक जागा राजकीय रिअल इस्टेट बनलेली आहे.
परवानगी नसली तरी चालतंय, कोणी येतो काही लावतो. यावर उपाय काय? तर उपाय अगदी सोपा आहे. फक्त डिजिटल प्रचार करायला पाहिजे. कडक दंड, पक्ष असो की माणूस, बॅनर आपोआप काढले जावेत. परवानगी घेतली होती हे नाटक बंद करायला पाहिजे. ज्यांचे चेहरे बॅनरवर आहेत तेच नियम मोडतायत. मग कारवाई कोण करणार? उत्तर सोपं आहे, वरून सुरुवात झाली पाहिजे. पंतप्रधानांनी उदाहरण ठेवलं पाहिजे तर मुख्यमंत्री ऐकतील. मुख्यमंत्र्यांनी ऐकले तर आमदार खासदार सरळ होतील आणि कार्यकर्ते त्यांना फॉलो करतील. आज आपण जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहोत. अभिमानाची गोष्ट आहे. पण ही वाढ आपल्याला रस्त्यावर, शहरात, आयुष्यात दिसली पाहिजे. 2026 साठी माझं आव्हान आहे, तुमचा मतदारसंघ दुरुस्त करा, भ्रष्टाचार काढून टाका आणि मग यशोगाथा जगाला सांगा. देश बदलायचा आहे ना, मग सुरुवात बॅनर काढून फेकण्यापासून झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट ऑफ बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.